नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर दरवर्षी मी नवीन डेकोरेशन घेऊनच येत असते तुमच्यासाठी. तर ह्यावर्षी मी अष्टविनायक हे डेकोरेशन करते. तर आधी मी अशा फळ्या अंथरून घेतल्यात, कॅरेट अंथरून, कारण आपल्याला स्पेस जास्त मोठा पाहिजे होता म्हणून. मग त्यावरती पोरांनी चादरी वगैरे अंथरून घेतल्या. त्यानंतर पुढून ते कॅरेट दिसू नये म्हणून अशा चादर लावून घेतल्या. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती ग्रास मॅट लावून घेतलं की याने चांगला लुक येतो, छान दिसतं खाली, म्हणून हे ग्रास मॅट लावून घेतलं. त्यानंतर मी असे चौकोनी पुठ्ठे काढून घेतलेत. आता ते कशासाठी पुढे तुम्हाला सांगतेच. त्या पुठ्ठ्यांवरती मी गणपती बाप्पाचे चित्र काढून घेतले होते. 8 प्रकारचे जे आपले अष्टविनायक गणपती आहेत त्यांचे चित्र काढून त्याच्यावरती मी POPने मूर्ती बनवणार होते की जेणेकरून ती आपल्याला अशी ओरिजिनल स्वरूपात दिसून येईल. त्यासाठी मी हे चित्र काढलं होतं. पण पुढे तुम्हाला याचं काय प्रॉब्लेम झाला हे पण मी सांगते. तुमचाही वेळ वायाला जाऊ नये जसा माझा गेला तसा, म्हणून मी हे तुम्हाला मुद्दाम दाखवते आहे. मी रात्रीचे जवळजवळ 2-2:30 वाजेपर्यंत ही कंटिन्यू POPपासून ही मूर्ती बनवत होते की जेणेकरून ती छान दिसेल, ओरिजिनल वाटेल, यासाठी हा प्रयत्न होता. पण ते दुसऱ्या दिवशी जेव्हा ह्या मूर्ती मी बघितल्या तर त्याच्यावरती सगळे तडे गेलेले होते आणि ते सगळं खराब झालं होतं. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही POPचा यूज करू नका. क्लेचा वगैरे जर यूज केला तर ते चांगलं होईल, पण माझ्याकडे क्ले अवेलेबल नव्हता. जे होतं त्याच्यात मी करण्याचा प्रयत्न केला, पण तो सक्सेस झाला नाही. म्हणून मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट कलर प्रिंट आणले आणि त्याचंच बनवलं. हे पहा, सगळं पुठ्ठ्यावरतून निघून गेलं होतं. त्यानंतर मी हे आंब्याचे बॉक्स घेतलेत. म्हणजे मी टाकाऊतून टिकाऊ जसं घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासूनच हे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला. तर हे जे बॉक्स आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं हे उंच आपण काय म्हणतो आसन असतं बाप्पाचं, तर त्यासाठी हे असं करून घेतलं. त्याच्यानंतर त्याला आतून सगळं व्हाईट कलरचं कार्डशीटने ते पॅक करून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे हे साड्यांचे बॉक्सेस होते. मी साड्यांचे बॉक्स आणले. आता तुमच्याकडे मोठा पुठ्ठा असेल तर तुम्ही त्याचा पण यूज करू शकता, पण माझ्याकडे ते मोठे पुठ्ठे नव्हते कारण दरवर्षी डेकोरेशनसाठी लागतात म्हणून मला ह्यावेळेस अवेलेबल नाही झाले. म्हणून मी त्या पुठ्ठ्यांचाच, ह्या छोट्या बाक्सच्या पुठ्ठ्यांचाच उपयोग केला. तर आता हे जे आहे मार्किंग, हे मी याच्यासाठी करत होते की मंदिराचा थोडासा आपल्याला आकार द्यायचा होता. जे गणपती बाप्पा आपण बसवणार आहे ज्या प्रत्येक बॉक्समध्ये, तर त्याच्यामध्ये मंदिरासारखा आकार येण्यासाठी. तर हे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेलच कसं दिसतं, त्याचा लुक कसा येतो ते. अशा प्रकारे मी सगळे 8 हे बनवून घेतलेले आहेत. असं मंदिरासारखे कमानीसारखं 8 हे बनवून घेतले. त्यानंतर मी इथे पाईप घेतलेत. पाईपही हे मोजून घेतलेत, म्हणजे मापाचे 4 बाजूला 4 पाईप वगैरे, म्हणजे हे असं जे आपला टेबल आहे त्याचं माप घेऊन हे पाईप कटिंग केलेले आहेत. आणि त्यांना ॲडॅप्टर वगैरे सगळं आता बाजारात तर आजकाल मिळतंच सगळं. तर मी हा बॉक्स बनवून घेतला. त्यानंतर बरोबर दोन्ही बाजूला 4-4 असे बॉक्स बसतील असे मी उंची बरोबर घेतली होती त्या पाईपांची. आणि मग आता बरोबर ते बॉक्स सगळे मी एकावर एक चिकटवून घेतलेले आहेत, जेणेकरून ते इकडे तिकडे बाजूला सरकू नयेत, पडू नयेत, म्हणून हे सगळे 4ही बॉक्स लाईनमध्ये मी चिकटवून घेतलेत. आणि दरवर्षी डेकोरेशनमध्ये माझी मुलं मला खूप मदत करत असतात. एकट्याने तर एवढं लवकर ते शक्य नाही. आणि त्याच्यानंतर ह्या बॉक्समध्ये मला लाईट्स लावायच्या होत्या. तर मी या छोट्या अशा लाईट्स घेतल्या होत्या आणि त्यांना पिन जोडून त्याच्यानंतर या मशीनचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे, पण हे जर मशीन लावलं तर लाईट्सचा एकदम अचानक लोड येत नाही आणि लाईट्स आपल्या खराब होत नाहीत. म्हणून ह्या लाईट्स मी घेतलेल्या आहेत. ते मशीन मागवून घेतलेलं आहे. आणि ह्या अशा प्रकारे लाईट्स इथे चिकटवलेल्या आहेत प्रत्येक बॉक्सला. आणि त्याच्यानंतर सगळ्याचं एकच कनेक्शन देऊन मागे बोर्डमध्ये लावून दिलेलं आहे. तर तिथं तुम्ही पाहू शकता आता ह्या लाईट्स कशा लागत आहेत. डेकोरेशन खूप वेगळ्या प्रकारचं अजून करायचं होतं, परंतु वेळ खूप कमी मिळाला मला. त्यामुळे जसं जमलं तसं मी केलेलं आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते. आता याच्यानंतर मी पूर्ण प्लेन व्हाईट कपडा घेतलेला आहे, जो आतमधून आपण ह्या बॉक्सांच्या आतमधून लावायचा आहे, जेणेकरून हे बॉक्स वगैरे काही आपल्याला दिसणार नाही. आणि त्याच्यानंतर मी ह्या अशा लाईट्स वगैरे, जे शोचे कंदील वगैरे, हे असे लावून घेतलेले आहेत. बघा तुम्ही किती छान दिसते आत्ताच. आणि नंतर हे जे साड्यांचे बॉक्स होते, हे मी बॉक्स सगळे एकमेकांना जोडून घेतलेत मोठे, जेणेकरून मला पुढून एक कमान बनवायची होती. तर त्याच्यासाठी माझ्याकडे मोठा पुठ्ठा अवेलेबल नव्हता, म्हणून मी ह्या तुकड्यांचंच जोडून हे बनवलेलं आहे. तर ह्याला नंतर डेकोरेट केल्यावरती छान दिसेल.
हे तुम्ही पाहू शकता, हे मोठी कमानीचं मी आकार दिलेला आहे. त्यानंतर हे जे आहेत गणपती बाप्पा जे प्रिंट करून आणले, जे आधी खराब झालं होतं POPचं बनवलेलं, तर नंतर हे मी प्रिंट करून आणले आणि हे पुठ्ठ्यावर चिकटवून घेतले आणि प्रत्येक ह्याच्यावरती नाव आणि ते स्पंज घेतला एक, त्याच्यावरती हे नावं चिकटवली कट करून. प्रत्येक गणपती बाप्पाचं म्हणजे कुठल्या गावचा कोणता गणपती आहे हे समजण्यासाठी प्रत्येक हे आणि ते स्पंज का लावलेत की जेणेकरून थोडंसं असं वरती उभट दिसून ते छान दिसेल असं. आणि बॉक्समध्ये मी आता इथे काहीतरी जुगाड करते, याच्या जागी तुम्ही काही पण करू शकता. आता इथे बघा मी एक चौकोनी पुठ्ठ्याचं हे लावलं आहे, पुठ्ठ्याचं चौकोन बनवून चिकटवला आहे तो चिकट टेपने आणि त्याच्या पुढेच हे असं मूर्ती, जेणेकरून आपल्याला लांबून पाहिल्यावरती असे वाटेल की ह्या रिअल मूर्ती आहेत. आणि मग मी हा येलो कलरचा इथे कार्डशीट आणलेला आहे, ज्याला चमक आहे तो चिकटवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर ही कमान मी वरती पूर्ण पाईपांना शिवून घेते, कारण चिकटवलं त्या चिकट टेपने ते एवढं वजन ते झेपणार नाही, म्हणून मग इथे मी पूर्ण पाईपांना असं सुई धाग्याने शिवून घेतली. तर इथे तुम्ही पाहू शकता आता लुक कसा दिसतोय. आणि त्यानंतर आता आपल्याला बाजूचे जे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आपण लावल्यात त्याच्या बाजूला पण हे असं बनवायचे, तर हे पण मी असं तयार करून घेतलेलं आहे प्रत्येक. त्यानंतर पुढे आपल्याला नाव द्यायचं आहे अष्टविनायक दर्शन म्हणून, ते पण एक कार्डशीट घेतला आणि त्याच्यावरती मी पेंटिंग कलरने नाव काढलेलं आहे अष्टविनायक दर्शन म्हणून. आणि त्यानंतर हे बघा एक प्लॅस्टिकचे डबे होते माझ्याकडं, त्याला पण मी असं थोडंसं घरीच बनवलेलं आहे. उरलेला लेस वगैरे म्हणा किंवा शोचे कागद होते त्याचं मी हे अशा बनवलेले आहेत 2 शोपीस छान, आणि त्याच्यामध्ये पाणी जर टाकलं तर हे अगदी 10-12 दिवस आपले केळीचे खुंट छान राहतात. मी तुम्हाला सांगितलं ना, मला वेळ नाही मिळाला डेकोरेशन करायला पूर्ण, म्हणून अगदी गणपती बाप्पा आले तरी माझं डेकोरेशन पूर्ण नव्हतं झालं. पण बाप्पांच्या आगमनाची तयारी तर करायची होती, म्हणून ते करता करता डेकोरेशनचं पण काम चालू होतं. तर इथं मी सगळ्या वस्तू वगैरे ठेवून घेतल्या. त्यानंतर छान असं आपलं बाप्पाचं आगमन झालेलं. त्यानंतर छान अशी आरती केली आम्ही सगळ्यांनी मिळून. आणि त्याच्यानंतर राहिलेलं डेकोरेशन मी करायला सुरुवात केली. ह्या ज्या छोट्या छोट्या घंट्या आहेत ह्या पण पुढे जी कमान आहे आपण, तर तुम्ही पाहालच आता तिथे ह्या घंट्या मी लावून घेतलेल्या आहेत. दरवर्षी माझं काही ना काही हा प्रयत्न असतो की आपण टाकाऊतून टिकाऊ किंवा वेस्टेज मटेरियलमधून छानपैकी आपण डेकोरेशन कसं करू शकतो. आणि दरवर्षी बाप्पा वर्षातून एकदाच येतात, म्हणून मला खूप आवडतं की असं नवीन नवीन डेकोरेशन करायला. त्यानंतर हे जे राहिलेल्या कमानी मी करून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही चिकटवून घेतलेल्या. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे नावं पण चिकटवून घेतलेली आहेत आणि पूर्ण लूक आपला असा दिसतोय. किती सुंदर, लांबून पाहिल्यावरती मूर्ती आता ओरिजिनलच वाटत आहेत. तर तुम्हीही जास्त वेळ जे माझा वेळ गेला POPचे वगैरे, तर त्यापेक्षा तुम्ही असं फोटो प्रिंट करून असे पण छानपैकी तुम्ही डेकोरेशन कमी वेळात करू शकता. आणि त्यानंतर छानपैकी बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे सगळा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.